सांगलीत अवतरली काळी आई कडकडताई, 9 पिढ्यांची भावई परंपरा हजारोंच्या साक्षीनं जिवंत. आषाढी अमावस्येच्या पूर्वसंध्येला सांगलीच्या गावभागात पारंपरिक भावई उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सुमारे 9 पिढ्यांपासून अखंडपणे सुरू असलेल्या या अनोख्या परंपरेत 12 बलुतेदारांचा मानाचा सहभाग असतो. या पूजेचा मान कुंभार समाजाकडे असून यंदाही 80 वर्षीय श्रीमती पार्वती कुंभार यांनी संपूर्ण सोहळ्याचं अत्यंत नियोजनबद्ध नेतृत्व केलं. भावई उत्सवातील सर्वाधिक आकर्षण ठरते ते म्हणजे कडकडताई. काळ्या वेशात हातात सूप घेऊन कडकडताई जोगा आणि जोगणी यांच्या संरक्षणाचे प्रतीक म्हणून गावभर फिरते. मार्गात भेटणाऱ्या प्रत्येकाला सुपाने हलके फटके मारण्याची लोकपरंपरा असून हा अनोखा लोकखेळ पाहण्यासाठी लहान मुलं, तरुण तरुणी, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात. या परंपरेला स्थानिक लोकसंस्कृतीक विशेष स्थान असून भावई उत्सवात जोगण्या, जोगा, जोगणी आणि 12 बलुतेदारांची महत्त्वाची भूमिका असते. जोगा आणि जोगणी यांची मिरवणूक कुंभार समाजाच्या घरातून प्रारंभ होऊन गावभाग, मारुती रोड, सिटी हायस्कूल या मार्गे वेताळ मंदिरात पोहोचते. तिथं जोगा आणि जोगणी यांचा पारंपरिक विवाह सोहळा पार पडतो. त्यानंतर मिरवणूक टिळक चौक, हार्बर रोड, वीरभद्र मंदिर, पाटीलवाडा असा मार्गक्रमण करत पुन्हा मूळ ठिकाणी परतते. विशेष म्हणजे कडकडताईचा हा पारंपरिक फेरफटका संपूर्ण सांगली शहरात पौर्णिमेनिमित्त सुरू राहणार असून या लोकपरंपरेचं दर्शन घेण्यासाठी दररोज हजारो नागरिक गर्दी करत आहेत. आधुनिकतेच्या युगातही सांगलीकरांनी आपल्या सांस्कृतिक वारशाची जपणूक, शेकडो वर्षांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेनं आणि उत्साहानं कायम ठेवली आहे.
सांगलीची तडकडते ही परंपरा फार वर्षापूर्वीची आहे. जसं आष्ट्याची जोडणी आहे तशीच सांगलीची सुद्धा जोडणीचा प्रकार आहे. फक्त परंपरा थोडीशी वेगळी आहे. आता जवळजवळ राहुल कुंभार ही आमची नवी पिढी. आजपर्यंत आम्ही ही परंपरा नीतिनियमाप्रमाणे न चुकता पार पाडत आलेलो आहे. ही परंपरा म्हणजे आमच्या कुंभार घराण्याची एकट्याची नाही. ही परंपरा संपूर्ण 12 बलुतेदारांची आहे. सर्व समाजातले सर्व घटक मग एकत्र येऊन पार पाडण्याची ही परंपरा आहे. आषाढी अमावस्येच्या आदल्या दिवशी देवाच्या चावडीमध्ये देवा काढण्याचा कार्यक्रम होतो. त्या देवा काढल्यानंतर अंदाज येतो की पाऊस किती प्रमाणात राहील, कमी राहील, जास्त राहील, मध्यम प्रमाणात राहील. देवा काढल्यानंतर दुपारी 4 वाजता आम्ही घरातून निघतो. 2 ठिकाणी दोघ्यावर दोघीचं लग्न लावलं जातं. जर लग्न लावून आम्ही घरी येतो आणि उद्या अमावस्या दिवशी काही कार्यक्रम नसतो. परवा दिवशी दुपारी 4 वाजता चौडीमध्ये चोरडीचा कार्यक्रम होतो. चोरडीचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्वप्रथम खाडीलकर गल्लीचा मान आहे. खाडीलकर गल्लीमध्ये जोगवा मागितला जातो. त्यानंतर पौर्णिमेपर्यंत सांगलीमधील परंपरेनुसार पहिल्यापासून चालत आलेले काही भाग आहेत. त्या भागामध्ये आम्ही जोगवा मागण्यासाठी जातो. काही लोक वाटी देतात, काही मुठीन देतात, काही टाकान देतात, काही सुपान देतात. प्रत्येक जण आपापल्या परीने जोगवा वाढत असतो. आणि तडकडते ही परंपरा आहे. भक्ती तेथे श्रद्धा आणि भीती तेथे अंधश्रद्धा. तडकडते ही अंधश्रद्धा नसून तडकडते ही परंपरा आहे. आणि ही परंपरा आम्ही इथून पुढे सुद्धा असंच चालत राहू. आम्ही शिक्षण घेतलेलं, आम्ही सुशिक्षित असून सुद्धा चांगल्या ठिकाणी नोकरी कंपनीमध्ये नोकरी करत असून सुद्धा आम्ही कामातून वेळ काढून ही परंपरा पुढे नेत आहोत. कारण की ही परंपरा अशीच राहावी अशी आमची पुढे इच्छा आहे. आणि या आमच्या कार्यक्रमामध्ये ओंकार आहे, चेतन आहे, अर्जुन आहे आणि अशीच आमची बरीचशी मुलं आहेत. प्रत्येक समाजातली, प्रत्येक पथकातली प्रत्येक मुलं आमच्या सोबत येतात, कार्यक्रम पार पडतात. प्रत्येक जण आपल्या आपल्या हौसेप्रमाणे, आपल्या आपल्या इच्छेप्रमाणे आणि वेळेप्रमाणे तडकडीचा वेश घेतो. आणि तडकडीचा हा उत्सव आम्ही दरवर्षी पार पाडतो. पुढील वर्षी सुद्धा पार पाडतो.